बसणारे म्हणते का धावतात ते एकमेकाच्या अंगावर. धावाला आम्हाला येडं लागले तर का काय. या लय घासावं लागतं. गायन वादन काय इतकं सोपं आहे का. जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. चालतं त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळले ते. तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा, पण तू नाही शिकला राजा. तो पकवाच्याची शाई पडली, पिटीचा भाता फोडला, येण्याच्या तारा तोडल्या, टाळात बोट घेऊन घेतली. तू फक्त एकाच लायकीचा आहे, वदनी कवळ घेता नाम गॅस रे. बऱ्याच गुरुजीने शिष्य हाकलून दिले. तेरे बस की बात नाही ओ निकलो चेरो. गायन वादन हे रक्तात असावं लागतं. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदारचे टाव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं. काहीच चाललं नाही. भावाशिवाय देव कळत नाही हे चाललंय. भावे विन देव नकळे नि संदेह. संदेश ठेवू नका. गुरुविना अनुभव काही जागळे. भाव असेल तर देव. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. जया चित्ती जायसा भावन तया तैसाची. भाव ठेवा देव दिसणार. आणि तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा खोटा. काय झालं, एक जण इष्टीत बसलं आणि खालून एक बारका पोरगा पेपर ऐकत होतं. आज जे बसलं होतं ते चॅप्टर होतं. त्याने 1 रुपया खरा दिला आणि 1 रुपया खोटा दिला आणि बाहेरच्या पोराकडून पेपर घेतला. वाचता वाचता लयच आनंद झाला त्याला. फसवलं ना. दुसऱ्याला फसवल्या माणसाला लय मजा वाटते. आणि हसायला लागला. कंडक्टर मला का हसता. रुपया खोटा दिला तरी त्याने मला पेपर द्याला. लयच आनंद झाला. इष्टी पुढे गेली. जास्त हसायला लागला. का हसतो, तोंड जोडून घेऊ का म्हणला. त्याने बी पेपर मला कालचाच दिला. म्हणजे रुपया खोटा तर पेपर सुद्धा खोटा. तसा तुमचा भाव खोटा तर देव सुद्धा खोटा. देवाला दुसरी भूक नाही. थोर प्रेमाचा भुके लगे एक भावाची. बाकीच्या गोष्टीचा जाळ करा, बाकीच्या गोष्टीची गरज नाही. फक्त भाव. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला. अहो देवाला बाकीच काय लागत. आता दुर्योधनाने लय पंचपक्वान्न बनवून होतं देवाला खायला. उद्धवला वाटलं चांगला माल आहे चुपून जावं. देव म्हणले उद्धवा येडेवाणी करू नको. ह्या दुर्योधनाचं खाल्लं बुद्धिभ्रष्ट होईल. आपल्या गुरूंनी ह्यांच्या घरचं खाल्लं तर ती सुद्धा बिघडली होती. बरं सभेमध्ये जे कृत्य चालू होतं त्यावेळेस ह्यांना काय दिसत नव्हतं का हे चुकीचं होतं ते. त्यांनी बी परत मान्य केलं. आम्हाला वाईट वाटत होतं पण आम्हाला बोलता आलं नाही कारण दुर्जनाचं अन्न खाल्लं होतं ना. म्हणजे दुर्योधनाचं खाल्लं तर आपल्या गुरूंची बुद्धी बदलली. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य हे सुद्धा लोक झाले होते. नको रे म्हणले माती खाऊ म्हणले पण ह्याचं खायला नको. गेलं निघून. पंचपक्वान्न सोडले आणि देव जेवायला कुठं आले. चल विदुरा विदुर काकाच्या घरी आले. विदुर काकाच्या घरी काय पंचपक्वान्न होतं का काय होतं. दासीपुत्र कन्या विदुर काकाच्या घरी काय हाणलं देवा. कन्या दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी. त्या आनंदाने का एवढा प्रभू भावे. भाव हा शब्द महत्वाचा आहे. काकाच्या अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्णाविषयी शुद्ध प्रेम म्हणजे भाव. का केला तर इतका आनंद झाला होता तुम्हाला खरं सांगतो. देव आल्याच्या नंतर देवाचं औक्षण करायला गेल्याच्या नंतर कुंकू कपाळाला लावायच्या ऐवजी तांदूळच कपाळाला वाढायच्या. हातात खडीसाखराचे, हातात कुंकू. काहीच कळा ना. विदेह अवस्था प्राप्त झाल्या. स्वतः पाटा बसल्या देवाला खाली बसवलं. केळी आणल्या गाबा स्वतः खायच्या. साली देवाला द्यायच्या. देवानं साली सुद्धा आनंदानं खाल्ल्या. काय देवा घरी न मिळायची अन्न मागे भाजी पानं द्रौपदीशी. का करतो असं देव. भावे. ज्ञानोबाऱ्यांची एक ओवी ऐका. पै भक्ती मे एक जाणे ते तर सान थोर नमने आम्ही भावाचे पाहुणे. भले त्या देवाला फक्त भाव पाहिजे, बाकीच्या गोष्टीची गरज नाही. आणि जिथं भाव आहे तिथं देव कितीही कमीपणा घेतो. मायबाप जनाबाईच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी शुद्ध प्रेम शुद्ध भाव आहे. देव दळायला आले आणि जनाबाईवर चोरीचा आळा आला म्हणजे देवानेच आणला. आणि अख्या पंढरपुरात चर्चा झाली. जनाबाने चोरी केली. जनाबाने चर्चा झाली म्हणजे लोकांनी केली. हे चर्चा करणारा एक ठराविक वर्ग असतो बघा. हे गावातले पारा बसलेले नमुने हे लय चित्रे असते. तर फक्त गावचं ह्याचं असं झालं आणि त्याचं तसं. आणि गप्पा तर इतक्या अमेरिका, जपान, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. अरे गप मरणार रानात गावात उगावले ती काडकी. आपली लेवल काय, आपल्या गप्पा कुठल्या चालू आहेत उगं काहीतरी. पोरग 3 बुटाने हंताय आपल्याला दिवसातून. तो अमेरिका आणि जपान त्या लेवलची लई पडल्यात ना समस्या सोडवायला. घरातल्या समस्या सोडव ना तो आधी. चांगलं कधी चांगलं करणार नाही, करणारा करून देणार नाही. एखादा गेला वारेला आला माळ घालून गप मारणार का नाही तरी त्याला टोचून म्हणणार या बुवा. थपला काय बुका, रेटला काय गण, झाला काय माळकरी, घेलता का वारेला, भेटला का इठ्ठल. इतक्या लवकर ते म्हणतो नसते का तिथं बरं झालं असतं. पहिलं पेत होतो निदान लोक कोण बोलत तरी नव्हती. बोललं की मी हानीत तरी होतो. आता हानता यायना आणि बोलता यायना. ते विहिरीत पाव्या जाताना उलटी बुडी घेताना माळ पाण्यात सोडताना वर आले म्हणता पाहतानाच गेले नाही. तो आता काढली. तुला उलट्या बुड्या कोणी घ्यायला सांगितलेल्या भाऊ. ही समाज लोक कोणाला आम्हाला सुद्धा नीट बोलत नाही. परवा सकाळ सकाळी कीर्तन निघाला चौकात म्हटलं जहरी मला जहरी. ते मला माऊली कुठे आज खेळ. आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय बघ. सहजच बोलतात खेळ. मी मला खेळच आहे पण खेळ कोणता. खेळ मांडीला वाळवंटी भाई हा वारकऱ्याचा खेळच आहे ना हा. माय बाबा उगा काहीतरी प्रश्न करायचे. आणि 2-4 पुस्तकं वाचतात ना आम्हाला टुरटुर. जेवण करताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता म्हणलं मुग्या येऊ नाही म्हणून. एक मला कीर्तन करताना धोतरच का घालता मग काय बरोबर मड्याव करू का. तू तर झालाय उघडा. आम्ही थोडाफार धर्म जपतोय जपू दे ना बुवा. तो कोबाऱ्याने न्यायला विमान आलतो. विमान कुठं उतरलेलं तुझ्या बापाच्या रानात. गरुडाला काय जागा लागत होती का रे. एक मला हर्री पाटात काय तुझ्या आज्याचं चरित्र
अरे पटात काय हे प्रश्न करते तू मूर्ख घावणी. एकदा माझा कीर्तनाविषय झाला, जसं पेराल तसंच उगवतं. शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ. काय चुकलं माझं, त्याला ओवी दिली माऊल्यांची. जे क्षेत्रे जे पेरेजे ते वाचून आनंद निपजे. पाहिजे तिची देखीचे दर्पण आधारे. आरशात बघाल तेच दिस संजीवनीत पेराल ते चुकवतं. काय चुकलं माझं, कीर्तन संपलं ते मला महाराज पेराल तसं उगवत नाही. म्हणलं झालं काय, मला शेंगदाणे पेरले त्याला टरफलं कुठून येतं. भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदाणा ना वर त्याला फुल कटन. मी मला शेंगदाणा आलाय का, हा डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे. मला ते हलवून द्या ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी मला फक्त चहा ना, ते मला आणतो. त्यानं कप्पा चहा ना मला धरा. मला हा मला फक्त चहा. ते मला चहाचा बिस्किट नाही, मला बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल. मला मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल. आम्हाला तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं हे माणसं कशी अनंत वाचाळ बरळती बरळ तया गायचा गोपाळ पावे अरे. आणि तसल्यांची संख्या झाली जास्त. चांगलं करणार नाही, एखाद्याने स्वतः पण सप्त्याला पंगत देणार नाही, पण ज्याने दिली कशामुळे दिली. अरे तू गप मार ना, तुला द्यायची नाही देऊ नको, पण देणाऱ्यांना तरी नावं ठेवू नका. आणि जे करते त्यांना चांगलं तरी म्हणा, त्यांना प्रोत्साहन तरी द्या. एवढं तरी आयुष्यात करा. सत्यकर्म नाही करत आलं सहाय्य तरी करा. तू का म्हणे सत्यकर्म व्हावे सहाय्य. इथं सहाय्य सांगितलंय. स्वतः तर नाही तुझ्या तेवढी दानत, पण जे करतात त्यांना तरी सहाय्य करा. जनाबाईवर चोरी चाळाला. जनाबाईला बी वाईट वाटलं. देवा एवढी सेवा करून आम्हाला हे दिवस दाखवायचे होते का. सुळाव देण्याचा प्रसंग आला. आणि खऱ्या माणसाला पहिल्यापासून त्रास आहे, तुम्हाला खरं सांगतो. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं कटकाळी, गरीबाची फाटली जुळी, उचल्यानं टोळी. गरीबाचा लय मारा नाही माहिती तुम्हाला खरं सांगतो. या तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटत आहेत का. कलियुगामध्ये राघोला मिळाली महिना आणि महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आईबापाची करू नको ना जाईना. कलियुगातला पोरगा आईबापाकडे पाहण्यात डुकून, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासूबाच्या पुढे काम करतो झुकून झुकून, आणि मिवणीला हुरडा देतो फुकून फुकून. हा हुरडा देतो मिवणीला, आणि बोंड मोंड देतो बहिणीला. बैल फुगली बोंडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं, हाणलं पाहिजे टिकावाच्या दांड्यानं. हा आईला लावतो कामाला, सासूला नेतो 4 मला. का आनंद होईल प्रभू रामाला विडवलं. काय खऱ्याला किंमत राहिली सध्या लय अवघड झाली. आता जपानमध्ये चोर पकडा मशीन आलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोरात आता मिळत नाही, मशीनच नेलं म्हण. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. या बॉक्ससारख्या मशीन छोट्या छोट्या चौकात जायचं, मशीनीत पाय ठेवायचा, प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो, काढ पैसे. हे काय पंगत आहे का सप्त्याची. कोणी आणि फुकाट करणार. काढवायचे, खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन, दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितलं आणि त्याने डोकं लावलं. गेलं मशीनीत पाय ठेवला, मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायला केली, फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं जाते लय आगाव. तालुका कोणता आपल्याला मंगळूरचा बाजार भरला. बाजारात एक जण माश्या मारायची पावडर काय बसतो. 2 रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर, 2 रुपयाला पुढे लोक म्हणजे 2 रुपयाला घरातल्या माश्या मारतात. मरणाच्या पुढे खापले. एक जण घरी गेला, बाईक म्हणला तुझा ताणच वाचला, माशीच राहणार नाही. जेवताना मला पुढी सोडर, माश्या मारायची पावडर आणली, पुढी सोडली. पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माश्या खाना. आता ही का औषध आहे का काय. अरे नुसत्या लाभाड्यात चालूत ना. म्हणून तर जनाबाने राग वैताग अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार धुंद झालेला आहे. खऱ्याला किंमत नाही. जनाबाईची खरी सेवा. चोरी चाळायला द्या सोडव. काय म्हणले शेवटची इच्छा विचारा ना. शेवटची इच्छा विचारतात बरं का. एक जणाला फाशीची शिक्षा झाली, त्याला विचारला बोल तुझी शेवटची इच्छा काय. ते मला माझी शेवटची इच्छा एकच आहे, फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पाय वर करा. अरे तुझं घोटं दाबून तू मरचीन का. तुझं नरड्यात दाबावं लागेल ना. शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या शिस्तीमध्येच बसली पाहिजे. नाही तर एखादा म्हणेन माझी शेवटची इच्छा आहे, मला घरी सोडून द्या. लय हान त्यांना का तुला तिथं परत. इतकं सोपं नाही. त्याला सुद्धा कायदा आहे. जनाई साहेबांना सोडून रचला पंढरपूरच्या वळवंटात. काय शेवटची इच्छा. पांडुरंगानं सगळं हे प्लॅनिंग केलं तर चोरी चाळ काय मनाने नव्हता आणला. देव परीक्षा घेत असतो मायबाप. ऐका, जनाबाने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे. ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला, त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा. देह जावा त्वा राहो पांडुरंगी दृढ भावो. जनाबाई म्हणे जगले तरी पांडुरंगाची आणि मेले तरी पांडुरंगाची. माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही.
देवानं जनामाती निष्ठा बघितली. पुढचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. एका मिनिटामध्ये 16चं पाणी झालं. आपल्या भक्ताला त्रास व्हायचा विषय सोडा, मग तो होऊन येते सीन. भक्ताच्या नुसार हृदयात राहतो हे विशेष नाही. जनाबाईची इच्छा अंतकाळी शेवटच्या क्षणी सुद्धा पूर्ण केली आणि 16चं पाणी झालं. कारण भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव अवताराला आलाय. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तो गोबराय सांगतात, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. तेने संपुष्टी राहावे, फक्त हृदयात राहत नाही तर भक्ताची प्रत्येक इच्छा परिपूर्ण करतो. आणि इच्छा सांगायची गरजच काय, न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. सांगून करेल ते मग त्याला देव कोण म्हणेल. न सांगताच भक्ताच्या घरची प्रत्येक भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेने पाहू. हातानं टाळी मुखानं नाम. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. विडोबार नाही का आता वर्षाव विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्ग घेऊन देव करीत. छान नियोजन आहे. जिजाऊ मातेनं राजे घडवले आणि शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. आणि ज्या तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केल्या त्या तलवारीच नाव भवानी. आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? द्यावं शिवबाची तलवार चमके. वा शिष्टी मोले टायमिंगला तलवार बाहेर काढली त्यांनी. जय भवानी, भारत माते की जय श्रीराम. यो महाराष्ट्र दारूच काय पेतून ढाब्याच काय जातून दाताडच वाशितो. मूर्खार कोणत्या राज्यातली माणसं ह्याचं जरा भान ठेवा. आजची सगळी युवा शक्ती कीर्तनाला एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तरुणांनी जे कार्य हातात घेतलं तिथं ते विचार करत नाही. काय न वाचन मनानं नाही. धर्म कार्यामध्ये एवढे बहुसंख्येने तरुण मुलं आज कीर्तन उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही छत्रपतींचे मावळेत. शिवजयंती जवळ आली, आता हळूहळू वातावरण सुरू झालं. जयंती जरूर करा, त्यांच्या विचाराची जयंती करा. जो राजा कसलंच व्यसन करत नव्हता त्या राजांच्या जयंतीला दारू पिऊन डीजे पुढे धिंगाणा करायचा. राजांना आनंद होईल अशा जयंतीचा. त्यांचे विचार जपा तर त्यांना खरा आनंद होईल. जातीपातीचं राजकारण माझ्या छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच न होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान नसणारे आपण माणसं आहेत. म्हणून तरुण मुला विनंती, कष्ट करा. कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाहीत. पण आपल्या बाराखडीची सुरुवातच कपच नाही. क ख ग घ बाराखडी नीट आहे का बरं का. कष्ट करा कन मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. सगळ्यातलं खा पण 3 गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला तो 100% घसरणार. घ घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल जगात क्रांती करायचं असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चव चमच्याला इच्छित असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो ते देण्यात. त्यांचं चमचे तोंडावले खास बोलतात. वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात सुद्धा नाही तोंडा पुढे गेला. काय खरं त्यांचं म्हणजे हाय का चमचे. कसा विश्वास ठेवायचा ह्यांच्यावर. आणि जे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही ते जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायच्या त्याने कधीच कोणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आला जळका रोग. इकडं आलाय का. सगळीकडेच आहे. त्याचे लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे जळक्या रोगाचे लक्षण येतात. लक्षणं सांगितले औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे दिहो, डॉक्टरचं नाव आहे तुकोबारान, औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे. त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवनी गोपाळ राहते. ते चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळाजळी होणार नाही. जळू नका. जे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही देव त्याचे झाडा जळते होऊन देत नाही. झ आयुष्यात टकाटक राहा. ट मुद्द्यावर ठाम राहा. ठ संकट आल्यावर डगमगू नका. ड मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ प्रत्येक क्षेत्रात तरबेज वा. त तरबेज वाचल थकू नका. थ यश मिळून पण जरा दम धरा. द दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध आणि धाडसी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न त थ द ध. एवढेच 12 कडे बरोबर झाले तुम्हाला. आता सगळेच एकदा सांगितले बी लोड येईल. कारण जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा विठ्ठल.